विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेटा रिप्रेझेंटेशन अँड प्रोसेसिंग या चॅप्टरमध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास करणार आहोत। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बहुविकल्पीय प्रश्न। मजकूर आणि संख्या असलेली सामग्री सर्वोत्तम म्हणून सादर केली जाते। करेक्ट ऑप्शन आहे ए, अ टेबल स्लाइड। प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड सादर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेशल इफेक्ट्सला म्हणतात। करेक्ट ऑप्शन आहे सी, ट्रान्झिशन्स। कोणते पॉवर पॉइंट दृश्य स्लाइड संक्रमण जोडण्यासाठी सर्वोत्तम कार्य करते? करेक्ट ऑप्शन आहे बी, स्लाइड सॉर्टर व्ह्यू। पुढचा प्रश्न आहे, सादरीकरणातील सर्व स्लाइड्ससाठी संक्रमण प्रभाव सेट करताना खालीलपैकी कोणते दृश्य सर्वोत्तम आहे? करेक्ट ऑप्शन आहे ए, स्लाइड सॉर्टर व्ह्यू। खालीलपैकी कोणते स्लाइड शो दृश्यात पुढे जाणार नाही? करेक्ट ऑप्शन आहे ए, द ESC की। सादरीकरण सॉफ्टवेअर वापरले जाते। करेक्ट ऑप्शन आहे डी, ऑल ऑफ अबाव। खालीलपैकी कोणता स्लाइड डिझाईनचा भाग नाही? करेक्ट ऑप्शन आहे सी, ॲनिमेशन स्कीम। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या टॅबवरून तुम्ही चित्र, मजकूर बॉक्स, चार्ट इत्यादी स्लाइड्स ॲक्सेस करू शकता? करेक्ट ऑप्शन आहे सी, इन्सर्ट। विषयाच्या ओळख करून देण्यासाठी आणि सादरीकरण सेट करण्यासाठी कोणती स्लाइड वापरली जाते? करेक्ट ऑप्शन आहे डी, टायटल स्लाइड। सादरीकरणातील सर्व स्लाइड्ससाठी संक्रमण प्रभाव सेट करताना खालीलपैकी कोणते दृश्य वापरण्यासाठी सर्वोत्तम आहे? करेक्ट ऑप्शन आहे ए, स्लाइड सॉर्टर व्ह्यू। आता आपल्याला रिक्त स्थान भरायचे आहे। फुल स्क्रीन मोड मध्ये स्लाइड शो अनुक्रमिक डिस्प्ले। पॉवर पॉइंट हे एक सॉफ्टवेअर आहे जे सादरीकरण त्वरित तयार करण्यासाठी मदत करते। चार्ट्स हे संख्यात्मक माहितीचे सर्जनशील प्रदर्शन आहे। सर्कल मोशन एक ॲनिमेशन आहे। आता आपल्याला ट्रू आणि फॉल्स चेक करायचे आहे। पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधून स्लाइड प्रिंट करणे शक्य आहे। ट्रू। प्रेझेंटेशन स्लाइड्स सादर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेशल इफेक्ट्सला कस्टम ॲनिमेशन म्हणतात। फॉल्स। कोणत्याही स्लाइडची डुप्लिकेट स्लाइड तयार करण्यासाठी Ctrl+D चा वापर केला जातो। करेक्ट। जेव्हा आपण थीम स्लाइडवर लागू करतो तेव्हा ती सर्व स्लाइडवर सेट होते। ट्रू। टेम्पलेट्स ही पूर्व निर्मित शैली आहेत जी पॉवर पॉइंट मध्ये सादर करण्यासाठी वापरली जाऊ शकतात। ट्रू। आता आपल्याला थोडक्यात प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहेत। सादरीकरण सॉफ्टवेअर म्हणजे काय? प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आपल्याला मजकूर, चित्र, ऑडिओ, व्हिडिओ आणि ॲनिमेशनद्वारे प्रभावीपणे मोठ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात मदत करते।
स्लाइड म्हणजे काय? इथे आपल्याला आपल्या विषयाची माहिती मिळते. याला कार्यक्षेत्र देखील म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, सादरीकरण सॉफ्टवेअरच्या सर्व दृश्यांची नावे लिहा. नॉर्मल व्ह्यू, स्लाइड सॉर्टर व्ह्यू, नोट पेज व्ह्यू, स्लाइड शो व्ह्यू. स्मार्ट आर्ट आणि चार्ट स्पष्ट करा. चार्ट तक्ते रचनात्मकपणे संख्यात्मक माहिती प्रदर्शित करतात. स्मार्ट आर्ट ग्राफिक्स आपल्या माहितीचे आणि विचारांचे चित्रात्मक प्रदर्शन आहे. पुढचा प्रश्न आहे, सादरीकरण सॉफ्टवेअर वापरण्याचे फायदे काय आहेत? प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आपल्याला मजकूर, चित्र, ऑडिओ, व्हिडिओ आणि ॲनिमेशनद्वारे प्रभावीपणे मोठ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात मदत करते. पुढचा प्रश्न आहे, शीर्षक स्लाइड म्हणजे काय? त्याचे स्वरूप काय आहे? शीर्षक स्लाइड ज्यावर आपण आपल्या सादरीकरणाचा विषय टाईप करतो.